क्वेश्चन नंबर 1. पारोला पारोला जर ऑस्कर मिळाला तर पहिला फोन कुणाला करणार? गजाला. ओके. तुमच्या कडक शिस्तीला घाबरून सेटवरनं कोणी पळून गेलंय का? अनेक लोक ऍक्च्युली जवळीत मारली मी अनेक लोकांची. किती लोक असतील ते? अनेक म्हणजे 10-15 की 100-200? जागेच्या पलीकडे गेले मोठी मोठी नावं. तिसरा प्रश्न. मी याचं एक तुम्हाला मजा सांगते. माझा नवरा ना तमिळ आहे आणि तो म्युझिक डायरेक्टर आहे. आता उद्या तुम्ही पिक्चर जी बघणार आहात त्याचं म्युझिक सतीशने केलेलं आहे. तो रेहमान बरोबर त्यांनी ऍज अ चीफ असिस्टंट म्युझिक डायरेक्टर अनेक पिक्चर केले. तर तो जेव्हा माझ्याबरोबर मराठी इंडस्ट्रीमध्ये फिरायला लागला रोज एक कोणीतरी भेटायचं. मॅडम नमस्कार, कशी आहात तुम्ही? म्हटलं बरी आहे. हो, तुम्ही मला ओळखलं नाही का? नाही हो. अहो नाही का, ते तुम्ही मला टाइम्स ऑफ इंडियाच्या ऑफिसच्या समोर कान पडेल. त्यानंतर असंच पुन्हा 2 दिवसांनी कोणीतरी भेटायचं. तर सतीश मला विचारायचा, तू फिल्म मेकर आहे या दादा ठीक आहे. ओके, चला तिसरा प्रश्न. अगडबम पार्ट 3 ची ऑफर मिळाली तर पहिली अट काय असणार? पहिली अट मला खायला प्यायला आणि टॉयलेटला जायला मिळालं पाहिजे. कारण का पहिल्या अगडबममध्ये 6 तासाचा मेकअप, 12 तासाची शिफ्ट आणि 1.5 तासाचा मेकअप काढायचा. त्या वेळामध्ये मी काहीच खायची नाही आणि काहीच प्यायची नाही आणि इव्हन लघवीला नाही जायचे. कारण का माझा इकडचा जो पॅच आहे तो बॉडीला पॅच लागायचा आणि ते मी बॉडी घालायची आणि मग त्याच्यावर पॅच पूर्ण स्किनचा पॅच लागायचा. तर त्यामुळे लघवीला जाता यायचं नाही. त्यामुळे मी आपल्या ड्रेसमध्ये जसा थोडा नाचून कधी बिग लोकांचा डायपर घालून दिलं नसं मी काय काय गडंबाज्या केल्या. आणि खायला पोट पण खोटे असायचे त्यामुळे पाणी वगैरे पिता यायचं नाही. स्ट्रॉने प्यायचा प्रयत्न केला तर तरी ते चिपटायचं आणि मेकअप निघायचा. ओके, लेट्स मूव्ह ऑन टू साई. ठीक आहे, पहिला प्रश्न. फिल्म इंडस्ट्रीत सगळ्यात न आवडलेला सल्ला कोणता? तुम्ही ना असे सिनेमे नका बनवू. एक्झॅक्टली. बरं, नाफा फिल्म फेस्टिवल किंवा नाफावर फिल्म बनवली तर नाव काय ठेवणार? अभी. अरे मला वाटलं तुम्ही मला आवडतं फेस्टिवल. ओके, तिसरा प्रश्न. बरं, डायरेक्टरचं असं कोणतं वाक्य असतं जे ऐकल्यावर कळतं की हा बिनधास्त थापा मारतो? हो जाएगा. Okay, so these were all the questions from my side, and now आता आपण